नमस्कार. मी आपल्याला गाव रहाटीबद्दल सांगतोय कारण या गाव रहाटी आज कोकण टिकवून ठेवलंय ते या गाव रहाटीने. मे महिन्याचं अखेरचे दिवस आणि एक दिवस आमचा गावघराणे शिवणे खुर्द संध्याकाळी 7-7:30 वाजता जवळजवळ 200 ते 250 लोक गाव सोडतात, पुरुष मंडळी गाव सोडतात आणि जंगलात शिरतात. ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. कधी कधी तिथे पाऊसही पडतो, पण किती जरी काय झालं तरी गावात परत यायचं नसतं, दुसऱ्या कुठल्या तरी गावात जायचं आणि आश्रय घ्यायचा. या वर्षी सुद्धा आम्ही जंगलात शिरल्यानंतर पाऊस पडला, पण पाऊस बेताचाच होता. जवळजवळ 10-15 मिनटं पाऊस पडला. तो आम्ही झाडाखाली राहून आश्रय घेऊन निवारा घेतला आणि पुन्हा पूर्ववत अखंड रात्र काळोखात काढली. आणि तिथे काय काय घडलं हे आम्ही चित्रीकरणामध्ये आपल्याला दाखवतोय. जाताना अंधार असल्यामुळे जातानाचं चित्रीकरण करता आलं नाही. रस्ता अवघड आहे आणि जंगलाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे ते चित्रीकरण करता आलं नाही. परंतु जंगलात शिरल्यानंतर, जंगलात झाडाखाली आश्रय घेतल्यानंतर बरंच काही चित्रीकरण मी केलंय. एक रात्र एक दिवस जंगलात राहायचं असतं आणि ते चित्रीकरण मी आपल्याला दाखवतो. आत्ता रात्रीचे 9-9:15 वाजलेत आणि आम्ही सर्व मंडळी जंगलात पोचलो आहोत. प्रत्येकाने झाडाखाली आश्रय घेतलाय आणि आजची रात्र म्हणजे एक मजाच मजा असते. अंधारात रात्र काढायची, विजेरीच्या उजेडावर कोण पत्ते खेळतात, कोण मोबाईलवर खेळत असतात, कोण मोबाईलवर चॅटिंग करत असतात, तर काही लोक आराम करत काळोख्या रात्रीचा अंदाज घेत अंथरुणावर पडलेले असतात. खरी मजा असते. काही मंडळी तर विजेरी घेऊन या ग्रुपजवळ त्या ग्रुपजवळ फिरत असतात. प्रत्येक ठिकाणी काय चाललंय याचा अंदाज घेत असतात आणि ही रात्र, काळोखी रात्र, या काळोख्या रात्रीचा अनुभव घेत असतात. थोड्याच वेळापूर्वी इथे पाऊस पडला. प्रत्येकानं आपल्या अंथरुणाची वळकटी फक्त वाचवली. आम्ही विचार केला, गावात जाऊ शकत नाही. दुसऱ्या कुठच्या गावात जायचं तर कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर दूर चालायचंय. त्याच्यापेक्षा आपण पावसाचा अंदाज घेऊया. आम्ही पावसाचा अंदाज घेतला. 10-15 मिनिटं पाऊस पडला. पुन्हा सर्वांनी आपल्या चटया अंतरल्यात आणि पूर्ववत आपल्या खेळाला सुरुवात केलेली आहे. त्या पावसाच्या अवधीतच प्रत्येकाने आणलेली भाकरी किंवा आणलेलं जेवण खाऊन घेतलंय आणि पुन्हा एकदा या आमच्या अंधाऱ्या रात्रीच्या खेळाला सुरुवात झालेली. हा पूर्वापार चालत आलेल्या या रूढींना आम्ही कधीही बगल दिली नाही आणि बगल देणारी नाहीत. याचं कारण या अशा प्रथा आहेत. गावचा एकोपा, गावची एकी टिकवून ठेवतात. ही मंडळी पहा, मुंबईकर मंडळी आहे. मुंबईवरून आलेले सर्व आहे ते. त्यांनी एक चार्जिंगचा बल्ब झाडावर लटकवलाय आणि पत्त्याचा डाव मांडलाय. याने विजेरीच्या उजेडातच पत्ते खेळतायत. मुंबईकर मंडळी एक दिवसासाठी इथे येतात आणि जवळजवळ पिकनिक साजरी करतात. कारण एक रात्र आणि एक दिवस
आम्हाला या जंगलात काढायचं असतं आणि ही जंगलातली रात्र खरोखरच मजेशीर असते. आज कित्येक वर्ष आम्ही जंगलात येतो पण कधीही कोणालाही अपघात झालेला नाही. रात्रभर खेळून दमलेली लोक झोपली. सकाळचे 6 वाजले. प्रत्येक झाडाखाली प्रत्येकानं आसरा घेतलेला आहे. घनदाट जंगल आहे. जंगलाच्या मध्यवर्ती थोडीशी मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेत सुद्धा काही लोकांनी अंथरुणं टाकलेली दिसत आहेत. थोड्याच वेळात या आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दिवसाचा कार्यक्रम म्हणजे काय असतं? फक्त मजा करायची असते. काहीही काम नसतं. काल आणलेली भाकरी सकाळी 8 साडेआठ वाजता खायची. चहा बनवायचा. दुपारी जेवणासाठी काहीतरी बनवायचं. हा असा सर्व कार्यक्रम चालू असतो. बाजूलाच पाणवठा सुद्धा आहे. या जंगलात पाणवठ्याचे खूप काही स्रोत आहेत. मोठमोठे पाण्याचे डोह आहेत. मे महिन्याची अखेर असून सुद्धा या जंगलात मुबलक पाणी. अजूनही लोक गाढ झोपेत आहेत. कारण सकाळी मला वाटतं रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत यांनी येथे धमाल केलेली आहे. त्यामुळे काही लोक उठलेली आहेत. काही लोक प्रातर्विधीसाठी सुद्धा बाहेर गेली आहेत. थोडी थोडी लोकांना जाग येते. अंथरुणावर उठून बसतायत. पहा कोकणातली मजा. खरोखर कोकण म्हणजे कोकण आहे. आणि या अशा या वेगवेगळ्या प्रथेमुळे कोकण तर कोणालाही कशाचीही भीती वाटत नाही. बिंदास घराहून आल्यानंतर रात्रीच प्रत्येकजण प्रत्येक झाडाखाली अंथरूण टाकतो. कधीही सरपटणाऱ्या प्राण्याचा त्रास झाला नाही. कधीही या 200 वर्षात जंगली प्राण्यांचा त्रास झाला नाही. एक दैवी शक्ती आहे आणि दैवी शक्तीमुळेच ही कोकण टिकून आहे. हा एक पाण्याचा साठा आहे. किर्र असा रात्र किड्यांचा आवाज सुद्धा इथे चालू आहे. दिवस उजाडला तरी सुद्धा रानकोंबडे ओरडतायत. त्याच्या बाजूला तिथे एक नागदोबाचं मंदिर आहे. पाषाण शिल्प आहे. त्याची बरीचशी माहिती मी आपल्याला याच्यापूर्वी दिलेली आहे. एक पिकनिक पॉइंट म्हणून सुद्धा या जागेची ख्याती आहे. मे महिना असून सुद्धा मुबलक पाणी आहे. या लोकांनी आणखी जवळ पाणी हवं. भांडी घासण्यासाठी, भांडी साफ करण्यासाठी, हात धुण्यासाठी पाणी हवं. म्हणून जिथे आम्ही राहतोय तिथेच बाजूला वाळूमध्ये खड्डा खोदलाय आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. आता चहा होईल. हे पहा मुंबईकर मंडळी चहा करतायत. एक वेगळी मजा असते. एक मन लावून सगळी लोक काम करतात. सर्वांना चहा वाटणं हे सर्व मुंबईकर मंडळीच आहेत. त्याच्यानंतर रात्री एक नियोजन केलं गेलं पुलाव बनवायचा. मुंबईकर मंडळींनीच पैसे काढलेत. त्यांनीच सगळं साहित्य आणलं आणि पुलाव सुद्धा बनवलाय. सर्व मंडळीला पुलाव मिळणार आहे. हे पहा हा पुलाव तयार आहे. फक्त पुलाव वाटतानाचं चित्रीकरण माझ्याकडे नाही आहे कारण ते करता आलं नाही. आणि याच्यानंतर आत्ता ही भांडी साफ करण्यासाठी मुलं वाळावर जाणार आहेत. जिथे खड्डा खोदला आहे तिथे भांडी साफ करण्यासाठी जाणार आहेत. भांडी साफ करून येताना
जी काय धमाल करतायत ती आपल्यासमोर दिसते. एक वेगळीच मजा. मुंबईकर आणि गावची मुलं एक वेगळ्या पद्धतीनं मजा करतात. लग्नातलं कूळ आणतात हे दृश्य त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. दुपारी पुलाव खाऊन झाला आणि काही मुलं मुंबईची पण होती, गावातली पण होती. भांडी साफ करण्यासाठी व्हाळावर गेली. भांडी साफ करताना आणि भांडी साफ करून झाल्यानंतर काय मजा लुटतायत हेही चित्रीकरण आपण पाहिलं. आता आम्ही 4-4:30 वाजता इथून आमच्या गावदेवीच्या मंदिरात जाऊ आणि गावदेवीच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे एक मोठं स्नेहभोजन होणार आहे. प्रत्येक वर्षी होतं. तिथे जवळजवळ आम्ही इथून आलेली 200-250 लोक, अधिक गावात राहिलेली काही ज्येष्ठ मंडळी किंवा मुलं त्या स्नेहभोजनाला येतील आणि ते भोजन झाल्यानंतर त्या गावदेवीच्या मंदिरातच वस्ती केली जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येकजण आपापल्या घरी जाईल. एक गावराटीचं महत्त्व आणि गावराटीमुळे टिकून राहिलेले हे कोकण आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद.